सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार, निरपेक्ष या यूट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. बांधवांनो, आज आपण एका नवीन विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तसं बघायला गेलं तर हा विषय नवीन नाही, परंतु प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस हा विषय घेतला जातो, म्हणजे हमखास घेतला जातो. गेल्या 4 महिन्यापूर्वी जे लोकसभा इलेक्शन झाले त्या इलेक्शनच्या मुद्द्यांमध्ये सुद्धा हा विषय रंगात आलेला होता. त्याचप्रमाणे आता नुकत्याच घडलेल्या विधानसभा इलेक्शन मध्ये सुद्धा हा मुद्दा जोरदार चर्चेला गेलेला होता. हा विषय म्हणजे वक्फ बोर्ड. मुस्लिम समुदायाशी संदर्भात असणारा हा वक्फ बोर्ड नेमका आहे तरी काय, या संदर्भात जी आपण थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत. वक्फ बोर्ड म्हणजे जवळपास अरबी भाषेतून हा शब्द आलेला आहे. अरबी भाषेत त्याला वक्फ म्हटलं जातात, मराठी भाषेत त्याला थांबणं म्हटलं जातात. त्याचप्रमाणे वक्फ म्हणजे मालमत्ता समर्पित करणं, मग ती चल असो किंवा अचल असो, अशा दोघी मालमत्ता त्या वक्फ बोर्डाला आपण समर्पित करू शकतो. या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून कोणाकडूनही कशाही पद्धतीने हे दान घेतलं जाऊ शकतं. त्यात मुस्लिमांकडून तर घेतलंच जाऊ शकतं, परंतु जे गैर मुस्लिम आहेत त्यांच्याकडून सुद्धा वक्फ बोर्ड हे दान स्वरूपात जमिनी, चल अचल संपत्ती ही घेऊ शकते. या संपत्तीच्या माध्यमातून, या जमिनींच्या माध्यमातून जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नाचा वापर हा शिक्षणामध्ये, त्याचप्रमाणे धर्मवाढीसाठी व त्याचप्रमाणे मुस्लिम समुदायातील जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांच्या उत्कर्षासाठी हा पैसा वापरला जातो. या संदर्भात अनेक वादविवाद आहेत, परंतु एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की वक्फ बोर्डाकडे जमीन ही म्हणजे भारतात सर्वात जास्त सैन्याकडे जमीन आहे आणि सैन्यानंतर 2 नंबरची जी जमीन आहे ती वक्फ बोर्डाकडे आहे. यामुळे सर्व विवादाचा मुद्दा तयार झालेला आहे. 1954 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक वक्फ ऍक्ट लावला होता. त्या संदर्भात आज तागायत अनेक मतमतांतर आहेत. त्या संदर्भात अनेक कायदे केले गेलेले आहेत, अनेक कायदे विवादित आहेत, अनेक कायद्यांबद्दल मतमतांतर आहेत. ते काय ते आज आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम विवादित जो कायदा आहे, विवादित जी बाब आहे ती म्हणजे की एखाद्या संपत्तीवर जर वक्फ बोर्डाने चौकशी करायचे ठरवले व त्या चौकशीत थोडं सुद्धा तथ्यांश आढळलं की ही जमीन वक्फ बोर्डाची असेल तर त्या जमिनी संदर्भात, मालकी हक्कासंदर्भात आपल्याला कुठल्याही प्रकारच्या न्याय संस्थेत आपल्याला दाद मागता येणार नाही. मग ते सुप्रीम कोर्ट असो, कुठल्याही क्षेत्रात आपण आपल्या जमिनीबद्दल दावा हा दाखल करू शकत नाही. ज्या दिवशी वक्फ बोर्डाने सांगितले की ही जमीन आमची पूर्वी होती, तर सुप्रीम कोर्टात सुद्धा आपल्याला त्या जमिनी संदर्भात दाद मागता येणार नाही. हा सर्वात जास्त मोठा विवादित असा कायदा वक्फ बोर्डा संदर्भात आहे. त्याचप्रमाणे दुसरा कायदा जो असा आहे की जे मुस्लिम लोकांना जे दफनभूमी केली जाते, जे दफनवलं जातं, जे कब्रस्तान जे असतं, त्या कब्रस्तानच्या आजूबाजूच्या जागेत सुद्धा वक्फ बोर्ड हा दावा करू शकतं. तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारची न्याय संस्था इंटरफेअर करू शकत नाही. हे सर्वात 2 मुद्दे हे खूप मोठे विवादित आहेत. त्यामुळे आज जे समाजात जो समज आहे की काँग्रेस सरकार आल्यावर वक्फ बोर्डांना सर्व मुभा दिली जाईल व बऱ्याचशा जमिनींवर, बऱ्याचशा धार्मिक संस्थांवर वक्फ बोर्डाचा ताबा येईल, ही शंका आज बऱ्याच लोकांमध्ये व हिंदू धर्मामध्ये पसरलेली आहे. ही काही अंशी ह्या शंकेत तथ्यांश सुद्धा आहे. म्हणून येत्या काळात ह्या वक्फ बोर्डासंदर्भात सरकारने योग्य तो सर्वांना न्याय देईल अशा पद्धतीचे नियम लावून हा वक्फ बोर्डचा कायद्याबाबत, त्या विधेयकाबाबत सुधारणा केली पाहिजे, असं आमच्या सर्व हिंदू बांधवांना व सर्व भारतीयांना वाटतं. एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.